महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू असताना आता पडद्यामागून आणखी एका मोठ्या राजकीय युद्धाची ठिणगी पडली आहे। निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या एकूण 17 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापले आहे। सन 2019 पासून राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या जागा बऱ्याच काळापासून रिक्त होत्या। आता अखेर या जागांसाठी रणसंग्राम सुरू झाला आहे। या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असला तरी महायुतीमधील अंतर्गत जागा वाटपाचा तिढा आणि मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे यामुळे ही निवडणूक अत्यंत रंजक आणि चुरशीची बनली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या 17 जागांचे संपूर्ण समीकरण, तिथली राजकीय परिस्थिती आणि चर्चेत असणारी संभाव्य नावे अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। राजकीय समीकरणांकडे वळण्यापूर्वी या निवडणुकीची नेमकी प्रक्रिया आणि गणित काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे। महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य असतात। यापैकी 30 आमदार हे विधानसभेतील आमदारांकडून निवडले जातात, तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून प्रत्येकी 7 आमदार येतात। याशिवाय कला, साहित्य, विज्ञान आणि सहकार क्षेत्रातील 12 आमदारांची नियुक्ती थेट राज्यपालाकडून केली जाते। उर्वरित 22 आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या निर्वाचित सदस्यांमधून निवडले जातात। आता जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार नागपूरच्या जागेच्या पोटनिवडणुकीसह सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा एकूण 17 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 25 मे ते 1 जून दरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार असून 18 जून रोजी प्रत्यक्ष मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे। या निवडणुकीत महायुतीमध्ये सुरुवातीला एक प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होती, ज्यानुसार भाजप 12, शिवसेना शिंदे गट 3 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 2 जागा लढवणार असे मानले जात होते। परंतु शिंदे यांच्या शिवसेनेने तब्बल 7 जागांवर आपला दावा ठोकल्यामुळे महायुतीत जागांवरून मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या वेळी इथून अनिकेत तटकरे विजयी झाले होते। यंदाही अजित पवार गट त्यांच्यासाठी आग्रही आहेत, परंतु पक्षांतर्गत विरोध आणि दुसरीकडे शिंदे गटाकडे असलेल्या 236 सदस्यांच्या बळामुळे माजी आमदार राजन साळवी यांचे नावही शर्यतीत पुढे आले आहे। भाजप देखील या जागेवर डोळा ठेवून असल्याचे कोकणात महायुतीतच अंतर्गत स्पर्धा पाहायला मिळू शकते। अहिल्यानगरच्या जागेवर गेल्या वेळी अरुण काका जगताप होते, परंतु यंदा भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 199 जागा जिंकल्या असल्याने माजी खासदार सुजय विखे पाटील ही जागा भाजपच्या पारड्यात पाडण्याची पूर्ण ताकद लावू शकतात। येथे शरद पवार गटातून भाजपमध्ये येण्याची शक्यता असलेले प्रताप ढाकणे किंवा पराजक्त तनपुरे यांना भाजप संधी देऊ शकते, तर अजित पवार गटाकडून चंद्रशेखर गुले यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे। पुणे आणि ठाणे या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील महत्त्वाच्या जागांवरही जोरदार फिल्डिंग लावली जात आहे। पुणे मतदारसंघात सर्वाधिक 347 मते अजित पवार गटाकडे असल्याने सुनेत्रा पवार ही जागा आपल्या पक्षासाठी मागण्याची शक्यता आहे। जिथे दिलीप मोहिते, सुनील टिंगरे आणि विलास लांडे यांच्यासारखे माजी आमदार इच्छुक आहेत, मात्र दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या भाजपकडून जगदीश मुळीक, धीरज घाटे आणि बाळा भेगडे यांची नावे चर्चेत आहेत। विशेषतः जगदीश मुळीक यांना पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी देण्याचे आश्वासन दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ठाणे मतदारसंघात शिवसेनेकडून निलेश सांबरे यांच्या नावाची चर्चा असताना भाजपने आपले अधिक संख्याबळ दाखवत संजय केळकर यांच्या माध्यमातून दावा केला आहे। इथे हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस शरद पवार गटाचे मते निर्णायक ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाकडून उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचे नाव आघाडीवर असले तरी
भाजपकडून संजय केणेकर आणि शिरीष बोराळकर यांनीही दावा केला आहे. तर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांनाही उमेदवार उतरवण्याची तयारी केल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होईल. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जागांवरही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. जळगावमध्ये पूर्वी भाजपचे चंदूभाई पटेल आमदार होते, परंतु आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आपले सुपुत्र प्रतापराव पाटील यांच्यासाठी ही जागा मागत आहेत. तर गिरीश महाजन यांच्याकडून भाजपच्या धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो. नागपूरच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. इथे भाजपकडून अर्चना देहनकर किंवा दयाशंकर तिवारी यांची नावे चर्चेत असली तरी काँग्रेसकडून स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड असलेले माजी आमदार सुनील केदार यांचे नाव पुढे आल्याने नागपूरची लढाई सोपी राहिलेली नाही. सातारा सांगली मतदारसंघाचा विचार केल्यास शरद पवार गटाकडून माजी मंत्री बाळासाहेब पाटील रिंगणात उतरू शकतात. तर महायुतीमध्ये उदयनराजे भोसले यांनी आपले निकटवर्तीय सुनील काटकर यांचे नाव पुढे केले आहे. सांगलीतून पृथ्वीराज देशमुख आणि सम्राट महाडिक इच्छुक आहेत. तर दुसरीकडे जयंत पाटील आपले सुपुत्र प्रतीक पाटील यांच्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जाते. नाशिकमध्ये शिंदे गटाकडून नरेंद्र दराडे तर भाजपकडून गणेश घेते यांच्यात स्पर्धा आहे. सोलापूरमध्ये प्रशांत परिचारक आणि रोहन देशमुख यांच्या नावाची चर्चा असून लातूर, बीड, धाराशिव भागात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या पसंतीचा उमेदवार दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावतीत प्रवीण पोटे आणि डॉक्टर नितीन धांडे यांच्यातील अंतर्गत संघर्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो, जिथे राणा दाम्पत्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. एकंदरीत पाहायला गेले तर विधान परिषदेच्या या 17 जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक मोठा राजकीय धुळा उडणार आहे. महायुतीने सर्वच्या सर्व 17 जागा जिंकण्याचा दावा केला असला तरी त्यांच्यातील अंतर्गत जागा वाटपाचा वाद आणि महाविकास आघाडीकडून होणारे तगडे आवाहन यामुळे अनेक जागांवर अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बदललेले संख्याबळ आणि नेत्यांची पक्षांतर्गत बंडखोरी या निवडणुकीला कोणत्या वळणावर घेऊन जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, या 17 जागांपैकी महायुती आणि महाविकास आघाडीच्या खात्यात नेमक्या किती जागा येतील? तुमच्या भागातील जागांवर कोणता उमेदवार बाजी मारेल? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.